मंडळी, खूप साऱ्या जणांनी तुम्ही विचारलेलं, की आमच्या झाडांना सोनचाफ्याच्या फुलं का येत नाहीत जास्त? तर फुलं का येत नाहीत याची वेगवेगळी कारणं मी तुम्हाला सांगितली. त्यातलं फुलं येण्यासाठीचं एक महत्त्वाची ॲक्शन म्हणजे झाडाची छाटणी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सोनचाफ्याचं झाड छाटताना त्याचा शेंडा म्हणजे जो सेंट्रल फांदीचा वरचा भाग असतो शेंडा जो उंच वाढत असतो, तो छाटणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तो छाटणं का महत्त्वाचं आहे, हे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. झाडाचा शेंडाच का कट करायचा माहिती आहे, जे मी तुम्हाला म्हटलं होतं. शेंडा कट करायचा कारण झाडांमध्ये अपायकल डॉमिनन्स नावाची एक गोष्ट असते. म्हणजे झाडाचा शेंडा जो आहे कोणत्याही, तो कायम डॉमिनेटिंग असतो. त्याची वाढ ही फास्ट असते. कारण त्याच्याकडे अन्नपुरवठा थोडासा उशिराने होत असतो, पण त्याच्यामध्ये वाढ जास्त प्रमाणात असते. जेव्हा आपण शेंडा कट करतो, त्यावेळेस तो अन्नपुरवठा हा बाकीच्या भागांमध्ये डायव्हर्ट व्हायला लागतो बाकीच्या फांद्यांमध्ये आणि झाडाला नवीन फूट ही लवकर येते. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं सोनचाफ्याचा जर तुम्ही सरळ वाढणारा शेंडा आहे, तो अंदाज येत नसेल तर वरून 6 इंच छाटा बास होतो. तेवढाच छाटायचा आणि त्याला व्यवस्थित खत पाणी वगैरे द्यायचं. त्याला खाली कट मारलेल्याच्या खाली त्याला छान फांद्या परत फुटतील आणि त्याला बुश असा लूक यायला सुरुवात होईल. आणि जेवढं तुम्ही छाटाल तेवढे त्याला फांद्या लवकर येतील, पालवी लवकर येईल आणि फुलं लवकर येतील. तेच जर तुम्ही न छाटता तसंच झाड ठेवलंत, तर त्याला खूप दिवस लागणार आहेत नवीन पालवी यायला, नवीन फुलं यायला आणि मग त्याच्यामुळे फुलं यायचं प्रमाण हे कमी होतं. नर्सरीमध्ये प्रूनिंग ही आमची म्हणजे छाटणी ही एक रेग्युलर हे असते, गोष्ट असते आणि ती 15 दिवसांच्या, 20 दिवसांच्या, महिन्याभराच्या इंटरव्हलने कायम होत असते. त्याच्यामुळे झाडं छोट्या पिशवीत असली तरी ती छान बुशी होतात, त्याला फुलं लवकर येतात. अर्थात त्याच्या जोडीला त्याची खतं आणि हे सगळं चालू असतं. पण प्रूनिंग हा सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आय होप तुम्हाला आता क्लिअर झालं असेल, की सोनचाफ्याची छाटणी कशी करायची, का करायची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि काय यातून नवीन शिकायला मिळालं हे नक्की कमेंट करा आणि आणखीन काय तुम्हाला जाणून घ्यायला वाटेल हेही नक्की कमेंट करा. आणि अशाच अगदी छान उपयुक्त अशा झाडांशी रिलेटेड व्हिडिओजसाठी वृक्षवल्लीला नक्की फॉलो करा. थँक